ഹലോ എവറി വൺ, വെൽക്കം ടു ജെസ് എഡ്യൂക്കേഷൻ. വീഡിയോയിലോട്ട് പോകുന്നതിന് മുമ്പ് ആരെങ്കിലും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാതെയാണ് കാണുന്നതെങ്കിൽ സബ്സ്ക്രൈബ് ബട്ടൺ ഒന്ന് ക്ലിക്ക് ചെയ്ത് തൊട്ടടുത്തുള്ള ബെൽ ബട്ടണും കൂടി ഒന്ന് പ്രസ് ചെയ്യുക. എന്നാലും ഞാനിടുന്ന വീഡിയോസ് നിങ്ങൾക്ക് അപ്പോൾ തന്നെ നോട്ടിഫിക്കേഷനായിട്ട് ലഭിക്കുകയുള്ളൂ. എന്നാൽ നമുക്കിനി വീഡിയോയിലോട്ട് പോകാം. सार्थक ध्वनि को क्या कहते हैं? शब्द. सार्थक ध्वनि को क्या कहते हैं? शब्द. नारी तुम केवल श्रद्धा हो, ये किसकी पंक्ति है? प्रसाद. नारी तुम केवल श्रद्धा हो, ये किसकी पंक्ति है? प्रसाद. कामायनी का संदेश क्या है? समरसता. कामायनी का संदेश क्या है? समरसता. संत काव्य के सर्वश्रेष्ठ कवि कबीर. संत काव्य के सर्वश्रेष्ठ कवि कबीर. लोकायतन किसकी रचना है? पंत. लोकायतन किसकी रचना है? पंत. राम की शक्ति पूजा किसकी रचना है? निराला. राम की शक्ति पूजा किसकी रचना है? निराला. हिंदी नाटकों के आरंभ किससे हुआ? भारतेंदु. हिंदी नाटकों का आरंभ किससे हुआ? भारतेंदु. सूफी काव्य परंपरा का सर्वश्रेष्ठ काव्य पद्मावत. सूफी काव्य परंपरा का सर्वश्रेष्ठ काव्य पद्मावत. पद्मावत की भाषा क्या है? अवधी. पद्मावत की भाषा क्या है? अवधी. पद्मावत में रतन सेन किसका प्रतीक है? मन. पश्चिमी हिंदी का विकास किस अपभ्रंश माना जाता है? शेरसेनी. अवधी बोली का विकास किस उपभाषा से हुआ? पश्चिमी हिंदी. हिंदी क्षेत्र की बोलियां की कुल संख्या 18 है. चंद्रबरदाई किसके दरबारी कवि थे? पृथ्वीराज. चंद्रबरदाई किसके दरबारी कवि थे? पृथ्वीराज. मैथिल कोकिला के नाम से प्रसिद्ध कवि विद्यापति. निम्नलिखित में से किस रचना की सर्वाधिक टीकाएं लिखी गई है? बिहारी सतसई. निम्नलिखित में से सबसे पहले अपनी आत्मकथा हिनिश में किसने लिखी? राजेंद्र प्रसाद. हिंदी के किस समाचार पत्र में गढ़ी बोली को मध्यदेशी भाषा कहा गया है? बनारस अखबार. आसमान पर चढ़ाने का अर्थ है अत्यधिक प्रशंसा करना. हिंदी भाषा का पहला समाचार पत्र उदंत मार्तंड किस सन में प्रकाशित हुआ था? आंचलिक रचनाएं किससे संबंधित होती है? क्षेत्र विरोध से. छायावाद के प्रवर्तक का नाम है जयशंकर प्रसाद. निम्नलिखित में कौन सा एक उपन्यास जैनेन्द्र द्वारा रचित है? परख. कामायनी किस प्रकार का ग्रंथ है? महाकाव्य. आचार्य रामचंद्र शुक्ल कृत हिंदी साहित्य का इतिहास की अधिकांश सामग्री पुस्तककार प्रकाशन के पूर्व हिंदी शब्द सागर की भूमिका में छिपी थी. इस भूमिका में उसका शीर्षक था. आंसर हिंदी साहित्य का विकास. अष्टचाप के सर्वश्रेष्ठ भक्त कवि कौन है? सूरदास. अंग्रेजी भाषा को भारत में शिक्षा के माध्यम से आरंभ किया गया लॉर्ड मैकाल द्वारा. हिंदी भाषा की बोलियों के आधार पर छत्तीसगढ़ी बोली है. पूर्व हिंदी. അപ്പോൾ ഇനി നെക്സ്റ്റ് വീഡിയോയിൽ കാണാം. അപ്പോൾ ഈ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക, കമൻറ്റ് ചെയ്യുക, കൂടാതെ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക. തൊട്ടടുത്തുള്ള ബെൽ ബട്ടൺ കൂടെ ഒന്ന് പ്രസ് ചെയ്യുക. എന്നാലും ഞാനിടുന്ന വീഡിയോസ് നിങ്ങൾക്ക് അപ്പോൾ തന്നെ നോട്ടിഫിക്കേഷനായിട്ട് ലഭിക്കുകയുള്ളൂ. അപ്പോൾ താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്. ബെസ്റ്റ് ഓഫ് ലക്ക്.